प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात 14 जून 2020 या उपासनेत मंडळीचे मी मनापासून स्वागत करीतो. या भक्तीची सुरुवात आपण स्तोत्रसंहिता 116 या वचनांनी करू. मी परमेश्वरावर प्रेम करीतो, कारण तो माझी विनवणी ऐकतो. त्याने आपला कान माझ्याकडे लाविला आहे, म्हणून मी जन्मभर त्याचा धावा करीन. मंडळी आपल्या जागेवर उभी राहील आणि आपण उपासना संगीतातून गीत क्रमांक 102, उपासना संगीत गीत क्रमांक 102, स्तव तुझा करू द्यावा हे सुखाच्या उगमा. स्तव तुझा करू द्यावा हे सुखाच्या उगमा. वर्णायाला सुचवावा तुझा कृपा महिमा. तू तेजसे वाणीता तुझी कीर्ती गौरवी. मला तैशी देव प्रीती वंदायाला शिकवी. मज भ्रष्टा पाहुनिया प्रभु ख्रिस्ते शोधिले. तारणाला योजुनिया रुधिराला ओतिले. देवा तुझ्या प्रेरणेने सुखी मी थवरी. तव मोठ्या करुणेने पोचवी मलावरी. नित्य मार्गी चालायाला तव साह्य वरितो. मम अंतःकरणाला प्रेमे ओढी प्रार्थितो. पथ सोडून देताना मन माझे स्थिरावे. मला शिक्का मारुनिया प्रभु तुझा ठरवी. मंडळी आपल्या जागेवर उभी असतानाच आपण प्रेषितांचा मतांगीकार पुन्हा एकदा अंगीकारू. सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करणारा आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरिया ईजपासून जन्मला, ज्याने पंतय पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरिले, तिसऱ्या दिवशी मेलेल्यांमधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्वशक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्याविषयी मी विश्वास धरितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. मंडळी कृपा करून आपल्या जागेवर बसेल. आपण मध्यस्थीच्या प्रार्थनेत यावेळेस काही क्षण परमेश्वराच्या सानिध्यात घालवू. हे इस्रायला, परमेश्वरावर भाव ठेव. हे अहरोनाच्या घराण्या, परमेश्वरावर भाव ठेव.
अहो परमेश्वराचे भय धरणाऱ्यांनो, परमेश्वरावर भाव ठेवा. स्तुतीस पात्र, भयास योग्य आमच्या जिवंत कनवाळू कृपाळू परमेश्वरा, तुझ्या पवित्र सानिध्यात येण्याकरिता पुन्हा एकदा ही सुंदरशी संधी तू आमच्या जीवनात जोडलेली आहेस. त्याबद्दल आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो, कारण तू विश्वासयोग्य देव आहेस. परमेश्वरा, आम्ही तुला कित्येकदा आमची पाठ फिरवली आहे, परंतु तू आपली प्रीती, आपलं प्रेम आणि आपली कृपा आमच्यावर केल्याशिवाय न राहणारा देव तू आहेस. आम्ही तुझे उपकार स्मरण करीतो. आजच्या या भक्तीद्वारे तू गौरविला जा. तुझी स्तुती, तुझी स्तवने गीतांद्वारे, वचनांद्वारे, प्रार्थनेच्या माध्यमातून व्हावी, असं तू दयेने आणि कृपेने होऊ दे. प्रेमळ पित्या, आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ येतो. आम्ही जे तुझे आशीर्वाद प्राप्त करून आतापर्यंत सुखी आहोत, आनंदी आहोत, तुझ्यामध्ये आम्ही सुरक्षित आहोत, या सर्व गोष्टींचं स्मरण आम्ही यावेळेस करत असताना, प्रेमळ पित्या, तू केलेल्या प्रत्येक उपकारांसाठी, तू दिलेल्या प्रत्येक आशीर्वादासाठी आम्ही तुझ्यापुढं नतमस्तक होतो. तुझ्या नावाला मान, महिमा आणि गौरव आम्ही सदा सर्व काळ देतो. प्रभू, तू आम्हाला अडचणीतून, दुःखातून, त्रासातून, क्लेशातून, आजारातून बाहेर काढणारा परमेश्वर आहेस. कारण तू म्हटलेलं आहेस की तुझं भय धरणाऱ्यांवर तू सदैव छावणी करीत असतोस. प्रेमळ पित्या, तू आपल्या लेकरांवर कृपा पुरवलीस. तुझ्याकडून मिळणाऱ्या आशीर्वादाने त्यांना तू आजपर्यंत जोपासलंस, त्यांची काळजी तू वाहिलीस. त्याबद्दल आम्ही तुझे उपकार स्मरण करीतो. आजच्या भक्तीमध्ये आम्ही तुझ्या पवित्र सानिध्यात येतो. तुझ्या नावाला मान, महिमा आणि गौरव देतो. प्रेमळ पित्या, तुझी उपकार स्तुती करीत आम्ही तुझ्या अंगणात प्रवेश करीतो. तुझ्या या पवित्र उपस्थितीत तू आम्हा सर्वांना पुन्हा एकदा आपापल्या घरी एकत्र केलंस आणि परमेश्वरा, या भक्तीचा आनंद, या भक्तीचा आशीर्वाद आम्हा प्रत्येकांना मिळावा, या उद्देशाने या व्हर्च्युअल मीडियाच्या माध्यमातून प्रभू, तू आमची गरज, जी आध्यात्मिक, जी आमची आत्मिक गरज आहे, ती तू भागविलीस. त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. आजच्या या भक्तीद्वारे तू गौरविला जा. आम्ही विशेष करून संपूर्ण देशासाठी, महाराष्ट्रासाठी आणि विशेष मुंबईसाठी तुझ्या पवित्र चरणाजवळ येऊन प्रार्थना आणि विनंती करीत आहोत. परमेश्वरा, कोरोना व्हायरस या विषाणूमुळे होणारा जो त्रास लोकांवर आलेला आहे, यामुळे प्रभू कित्येक लोकांनी आपला जीव गमावलेला आहे. त्यांच्या जीवनातून परमेश्वरा श्वास निघून गेलेला आहे. आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ अशा कुटुंबांना घेऊन येतो ज्यांनी आपले स्वकीय गमावले असतील. परमेश्वरा, त्यांचं सांत्वन तू तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे कर. आम्ही तुझे उपकार स्मरण करीतो. तुझ्या नावाला धन्यवाद देतो, कारण परमेश्वरा, तू चांगला आहेस आणि तुझी कृपा सनातन आहे, तुझी दया सनातन आहे. आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ या दिवसांमध्ये आमच्या मंडळीतील प्रत्येक लहान थोरांसाठी विशेष प्रार्थना आणि विनंती करीत आहोत. परमेश्वरा, तुझ्या संरक्षणाचं कुंपण आम्हा मंडळीच्या अवतीभोवती सदैव असू दे. आम्ही तुझे उपकार स्मरण करीतो. जशा रीतीने आतापर्यंत तू आमचा सांभाळ केलेला आहेस, या लॉकडाऊन समयातही प्रभू तू आमची विशेष काळजी घेतलेली आहेस. आमच्या सर्व गरजा, आमच्या मागण्या, आमच्या विनंत्या तू पूर्ण केलेल्या आहेस. त्याबद्दल आम्ही तुझे उपकार स्मरण करीतो. विशेष प्रार्थना आणि विनंती करीत आहोत. ज्या प्रियजनांना तू या विषाणूच्या आजारापासून सुटका दिलेली आहेस, त्यांना तू बरं केलेलं आहेस, त्यांच्याबद्दल आम्ही तुझे गौरव, तुझी स्तुती करीतो. कारण तू प्रार्थना ऐकणारा देव आहेस. आणि कित्येकांनी मंडळांमध्ये विश्वासणाऱ्यांना प्रार्थनेच्या विनंत्या केल्या आणि परमेश्वरा, त्या तू मान्य करून त्या सर्व प्रियजनांना आरोग्य पुरवलंस, म्हणून आम्ही तुझे उपकार स्मरण करीतो. आम्ही तुझे उपकार स्मरण करीतो. यावेळेस आमच्या मंडळीतील लहान थोरांकरिता प्रभू, लहानातला लहान आणि वयोवृद्ध अशा आम्हा सर्वांवर तुझ्या कृपेच्या, तुझ्या दयेच्या आणि तुझ्या मायेच्या सावलीची गरज आहे. परमेश्वरा, आमचं संरक्षण आम्ही तुझ्या हाती सोपविलेलं आहे. जशा रीतीने परमेश्वरा, तू आजारांना बरं केलेलं आहेस, तू पुष्कळ रोग्यांना त्यांच्या दुःखातून बाहेर काढलेलं आहेस. इतकंच नव्हे तर कित्येक जे मृत्यूपथावर होते त्यांना तू त्या समस्येतून, त्या कठीण प्रसंगातून बाहेर काढलेला आहेस. आम्ही तुझे उपकार स्मरण करीतो, कारण जीवन देणारा आणि तेही सार्वकालिक जीवन देणारा परमेश्वर तू आहेस.
आजची भक्ती तू आशीर्वादित कर. आम्हा सर्वांना तुझ्या सानिध्यात घे आणि परमेश्वरा, आमची चूक, आमचे सर्व अपराध, आमचे पातक आम्ही कबूल करीतो आणि तुझ्या पवित्र चरणाजवळ क्षमेची याचना करीतो. परमेश्वरा, आम्हाला पश्चाताप झालेला आहे हे आम्ही तुला मनापासून दाखवितो. परमेश्वरा, आमच्यावर दया कर, आमच्या सर्व अपराधांची तू क्षमा कर आणि आम्हाला तुझे पुत्र, तुझ्या कन्या असं तू आम्हाला बनव. सर्वसमर्थ परमेश्वरा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, कारण तू आमचा पिता आहेस, आम्ही तुझी लेकरं आहोत आणि या हक्काने आम्ही सर्वजण मिळून तुझ्या सार्वकालिक जीवनात वारसा हक्क प्राप्त केलेले लोक आहोत. या गोष्टींची खात्री तू आमच्या मनाला, आमच्या अंतकरणाला अधिक आणि अधिक होऊ दे. आजच्या संपूर्ण भक्तीद्वारे तू गौरविला जा आणि ज्या ज्या ठिकाणी तुझी गरज आहे, ज्या ज्या ठिकाणी तुझ्या आरोग्याच्या स्पर्शाची गरज आहे, अशा प्रत्येक ठिकाणी परमेश्वरा तुझी उपस्थिती असू दे. मागणी आणि कल्पनापेक्षा अधिक देणारा बाप तू आहेस. मागण्याआधी तू आमच्या गरजा पुरवितोस, म्हणून आम्ही तुझे उपकार स्मरण करीतो. आमच्या मंडळीतील जे वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणारे आमचे प्रिय बंधू भगिनी आहेत, परमेश्वरा, त्यांच्यावर तुझा विशेष आशीर्वाद पाठव. जे नर्सेस आहेत, ज्या डॉक्टर्स आहेत, परमेश्वरा, पॅरामेडिकल या क्षेत्रात कार्यरत असणारे लोक, या सर्वांना प्रभू तू आपल्या सानिध्यात घे. सुरक्षा तू त्यांना प्रदान कर. आमची आजची संपूर्ण भक्ती तू आपल्या हाती घेऊन चालीव. पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने आम्ही चालविले जाऊ अशी दयादृष्टी तू आम्हावर कर. ही प्रार्थना आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त, ज्याने आम्हाला जेव्हा जेव्हा आम्ही प्रार्थनेत एकत्रित आलो आहोत अशा रीतीने प्रार्थना करावयास शिकविले. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानिले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋण्यास ऋण सोडिले आहे तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. मंडळी, कृपा करून आपल्या जागेवर उभी राहील आणि आपण उपासना संगीतातून गीत क्रमांक 494, गीत क्रमांक 494, या पुढे प्रभू तू माझा, या पुढे प्रभू तू माझा. या पुढे प्रभू तू माझा, प्रिय बंधू स्वामी राजा. या पुढे तव सेवा हे मम अन्न, तव चिंतन हे मम शयन. या पुढे तव नामाचा जय घोष, हा माझा श्वासोश्वास. या पुढे ही दृष्टी जगाला विटली, तुझ्या पदी जडली. प्रभू तू माझा, प्रभू तू माझा, प्रिय बंधू स्वामी राजा. या पुढे तुझ्यासाठी गृहसुतदारा, तुझ्यासाठी सर्व पसारा. या पुढे तुझ्यासाठी वसती देही, तुझ्यासाठी दिशा ह्या दाही. या पुढे हे सत्वर पिले घे,
आजच्या आळीपाळीच्या शास्त्रपठणासाठी आपण संस्कार व विधी या पुस्तकातून 24वा रविवार आळीपाळीने म्हणणार आहोत. संस्कार व विधी या पुस्तकातून 24वा रविवार आपण आळीपाळीने म्हणू. प्रार्थना मंदिर. देव या भूतलावर मानवांबरोबर खरोखर वास करील काय? आकाश व नभोमंडळ यात तुझा समावेश होत नाही, तर हे जे मंदिर मी बांधिले आहे यात तो कसा व्हावा? तरी हे माझ्या देवा परमेश्वरा, तुझ्या सेवकाच्या प्रार्थनेकडे व याचनेकडे लक्ष दे. तुझा सेवक तुझा धावा करीत आहे व तुझ पुढे प्रार्थना करीत आहे, तिच्याकडे कान दे. माझ्या नामाचा निवास येथे होईल असे ज्या स्थलाविषयी तू म्हटले, त्या ह्या स्थलाकडे, या मंदिराकडे अहोरात्र तुझी दृष्टी असो. जी प्रार्थना तुझा सेवक या स्थलाकडे तोंड करून करीत आहे ती ऐक. तुझ्या सेवकाच्या विनवणीकडे आणि तुझे लोक इस्रायल या स्थलाकडे तोंड करून विनवणी करतील, तिच्याकडे तू कान दे. स्वर्गातील तुझ्या निवासस्थानातून तू ती श्रवण कर आणि श्रवण करून त्यांना क्षमा कर. हे परमेश्वरा, आमचा पिता, इस्रायल याच्या देवा, तू सदा सर्व काळ धन्य आहेस. हे परमेश्वरा, महिमा, पराक्रम, शोभा, विजय व वैभव ही तुझीच. आकाशात व पृथ्वीवर जे काही आहे ते सर्व तुझेच. हे परमेश्वरा, राज्यही तुझेच. तू सर्वांहून श्रेष्ठ व उन्नत आहेस. धन व मान तुझकडूनच प्राप्त होतात व तू सर्वांवर प्रभुत्व करतोस. सामर्थ्य व पराक्रम तुझ्याच हाती आहेत. लोकास थोर करणे व सर्वांस सामर्थ्य देणे हे तुझ्याच हाती आहे. तर आता आमच्या देवा, आम्ही तुझे आभार मानतो, तुझ्या प्रतापी नामाची स्तुती करीतो. सुवन्द्य देव परात्पर, स्तव होत्याला खालीवर, तो बाप पुत्र आत्मा जाण, त्रिकाला त्या अनंत मान. आमीन. आजच्या भक्तीत मननाकरिता जो शास्त्रभाग निवडण्यात आलेला आहे तो योहानकृत शुभवर्तमान याचा 17वा अध्याय 1 ते 3 ही वचने. योहानकृत शुभवर्तमान याचा 17वा अध्याय 1 ते 3. येशूची प्रार्थना. ह्या गोष्टी बोलल्यावर येशू वर आकाशाकडे दृष्टी लावून म्हणाला, हे माझ्या बापा, वेळ आली आहे. पुत्राने तुझे गौरव करावे म्हणून तू आपल्या पुत्राचे गौरव कर. जे तू त्याला दिले आहेत त्या सर्वांना त्याने सार्वकालिक जीवन द्यावे म्हणून तू मनुष्य मात्रावर त्याला अधिकार दिला आहे. सार्वकालिक जीवन हेच आहे की तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे. देवबाप वाचली गेलेली ही सर्व वचने आम्हासाठी आशीर्वादित करो. आमेन. या वचनांवर मनन आणि चिंतन करण्यापूर्वी आपण आपल्या मनाची तयारी उपासना संगीतातून गीत क्रमांक 283 गीत क्रमांक 283 हर्ष वाटतो बहुत हर्ष वाटतो. हर्ष वाटतो बहुत हर्ष वाटतो, हर्ष
बहुत हर्ष वाटतो. माझा आत्मा येशूकडे पाहते राहतो. माझा आत्मा येशूकडे पाहते राहतो. येशू तारितो हो मला, येशू तारितो. येशू तारितो हो मला, येशू तारितो. यामुळेच माझा जीव बहु आनंदतो. यामुळेच माझा जीव बहु आनंदतो. प्रेम दावितो हो येशू, प्रेम दावितो. प्रेम दावितो हो येशू, प्रेम दावितो. प्रेमानेच लहान थोरा तो बोलावितो. प्रेमानेच लहान थोरा तो बोलावितो. प्रिय वाटतो हो येशू, प्रिय वाटतो. प्रिय वाटतो हो येशू, प्रिय वाटतो. माझे तन मन धन त्यास अर्पितो. माझे तन मन धन त्यास अर्पितो. हर्ष वाटतो बहुत हर्ष वाटतो. हर्ष वाटतो बहुत हर्ष वाटतो. माझा आत्मा येशूकडे पाहते राहतो. माझा आत्मा येशूकडे पाहते राहतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात पुन्हा एकदा मंडळीला मनपूर्वक सलाम. प्रियांनो, आज आम्ही जेव्हा टेलिव्हिजन यापुढं बसतो तेव्हा प्रत्येक वेळेला आमच्या डोळ्यापुढं एक शब्द येतो आणि तो म्हणजे मृत्यू. आणि हा शब्द आमच्या पुढं आला की आमचं मन, आमचं अंतःकरण अस्वस्थ व्हायला लागतं. पुष्कळांनी या शब्दाला इतकं मनावर घेतलेलं आहे की ज्यामुळे त्यांचं स्वास्थ्य देखील त्यांना साथ देत नाही. ते बिघडल्यासारखं झालेलं आहे. आज या वचनाद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताने जेव्हा मृत्यूला तोंड देण्यापूर्वी एक विश्वासूपणाची प्रार्थना परमेश्वराजवळ केली, त्या वचनांवर आपण मननाने चिंतन करू. प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःचे उदाहरण आपल्यासमोर ठेवून एक फार मोठी शिकवण आपल्या सर्वांना दिलेली आहे. ती ही की आम्हावर ओढवलेल्या किंवा आमच्या सन्निध असलेल्या आमच्या या पेच प्रसंगात, या संकट समयात, आणीबाणीच्या या वेळेत, किंबहुना साक्षात मृत्यूला तोंड देण्याची ही वेळ आलेली असताना त्याने जशी देवपित्याजवळ प्रार्थना केली तशी
आम्ही देखील प्रार्थना करावी. ज्या रात्री त्याला धरून देण्यात आले होते त्याच रात्री त्याने भयभीत होण्यापेक्षा, एकदम घाबरून जाण्याऐवजी आता यापुढे कशाची संभावना आहे, काय होऊ शकतं यावर विचार मनात आणून विचलित होण्याऐवजी एक खात्रीपूर्ण शांततेने भरलेला असा तो दिसून आला. एका विश्वासणाऱ्या बहिणीची साक्ष मला तुम्हाला सांगावीशी वाटते. आपल्या बंगल्याच्या मागेच असलेल्या स्विमिंग पूलात त्यांचे पती पोहण्याकरिता गेले असता क्षणातच मृत्युमुखी पडले. अगदी काही सेकंदाच्या अवधीतच त्यांनी शेवटचा श्वास घेतला आणि त्या बहिणीने आपल्या डोळ्यासमोर आकस्मिक मृत्यू पाहिला आणि ज्या पतीबरोबर तिने आयुष्याचे 49 वर्ष एकत्र घालवले, जीवनाचा प्रवास त्यांच्याबरोबर केला, ज्याच्यावर त्यांनी प्रीती केली, ती व्यक्ती अचानक जीवनातून निघून जाण्याचा प्रसंग आम्हापैकी कोणालाही अतिशय असह्य वाटणाराच प्रसंग आहे. परंतु त्या क्षणी एकच गोष्ट त्या बहिणीच्या अंतःकरणात येत होती, ती ही की अगदी वयाच्या 5 वर्षाचा असतानाच तिच्या पतीने वेकेशन बायबल स्कूल दरम्यान येशूला आपल्या वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकार केलेला होता. म्हणून पुढे आयुष्यातील सर्व दिवसांमध्ये त्याला हे निश्चितपणे ठाऊक होतं की त्याचे अपराध क्षमा केले गेलेले आहेत. सार्वकालिक जीवन हे त्याचे आहे आणि परमेश्वराशी त्याचा अतूट संबंध खात्रीने सिद्ध झालेला आहे. अगदी अवर्णनीय विश्वासाची ही भेट, असे बक्षीस आणि हे दान त्या कुटुंबातील सर्वांना त्या जीवनाद्वारे मिळालेलं होतं. त्या कुटुंबाला हे माहीत होतं की हा शेवटचा निरोप देण्याची वेळ नव्हती. दुःख होतं, वेदना होत्या, वियोग समयाबद्दल मन दुखावलं गेलेलं होतं, परंतु ते सर्व एका आशेने परिपूर्ण होतं. गेलेल्या व्यक्तीच्या चांगुलपणामुळे म्हणा किंवा त्याने केलेल्या कौतुकास्पद कृत्यांमुळे त्यांची भेट तिच्याबरोबर स्वर्गीय पित्याच्या घरात होईल असे मनात नसून देवाच्या असीम कृपेमुळे त्याने वधस्तंभावरून आम्हाला पुरवलेली कृपा, त्यामुळे आमची आपल्या स्वकीयांशी, आपल्या आप्तेष्टांशी, ज्यांच्यावर आपली प्रीती आहे अशा प्रत्येकाशी देवाच्या घरात भेट होईल इतका विश्वास त्या बहिणीच्या कुटुंबात होता. आपल्या शिष्यांपासून वियोग होण्यापूर्वी येशूने जशी प्रार्थना केली तशी खात्रीपूर्ण शांतता आपल्या मनात राहावी म्हणून त्याने आपल्यापुढे ठेवलेल्या उदाहरणाप्रमाणे आम्हाला देखील प्रार्थना करणे आज अत्यावश्यक असे झाले आहे. घाबरून न जाता की आता पुढं काय, मृत्यू की सुटका, येशूने आपल्या देवपित्यावर खात्रीपूर्ण विश्वासाने जी प्रार्थना केली याचा अर्थ तो खात्रीने भरला होता. योहानकृत शुभवर्तमान 17व्या अध्यायावर त्याच्या पहिल्या 3 वचनांवर आपण मनन चिंतन करीत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताचा आपल्या पित्याशी असलेला वैयक्तिक संबंध या पहिल्या वचनातून दिसून येतो. तो म्हणतो, हे माझ्या बापा. तो म्हणाला, हे माझ्या बापा. देवपित्याला संबोधून वापरलेल्या शब्दांवर जर आपण विचार केला तर उत्पत्तीच्या पुस्तकात 15व्या अध्यायाच्या 2ऱ्या वचनात अब्राम देवपित्याला म्हणतो, हे प्रभू परमेश्वरा, तू मला काय देणार. त्यापुढं 1 शमूएल
पहिला अध्याय आणि 11व्या वचनात हन्ना प्रार्थनेत म्हणाली, हे सेनाधीश परमेश्वरा, तू आपल्या ह्या दासीच्या दुःखाकडे खरोखर अवलोकन करीशील. दुसरे शमूवेल 7वा अध्याय त्याच्या 27व्या वचनात, हे सेनाधीश परमेश्वरा, हे इस्रायलाच्या देवा, तू माझे कान उघडून सांगितले की मी तुझे घराणे स्थापीन. पहिले इतिहास 29:10-13 या वचनांमध्ये दाविदाने सर्व मंडळी देखत परमेश्वराचा धन्यवाद केला आणि तो म्हणाला, हे परमेश्वरा, आमचा पिता इस्रायल यांच्या देवा, तू सदा सर्व काळ धन्य आहेस. नेहम्या पहिल्या अध्यायात 5व्या वचनात असे आपल्या देवपित्याला संबोधितो. तो म्हणतो, हे स्वर्गीच्या देवा परमेश्वरा, हे थोर व भयावह देवा, तुझ्यावर प्रीती करणारे व तुझ्या आज्ञा पाळणारे यांच्या संबंधाने तू आपला करार पाळितोस व त्याचवर करुणा करीतोस. स्तोत्रकर्ता देखील परमेश्वराला असे संबोधतो 7व्या अध्यायाच्या 8व्या आणि 9व्या वचनात, हे परमेश्वरा, माझा न्याय कर. येशू ख्रिस्त योहानकृत शुभवर्तमान 17वा अध्याय आणि पहिल्या वचनात तो म्हणतो की हे माझ्या पित्या. स्वर्गीय देवाला आपला पिता म्हणून बोलण्यापूर्वी काही वचन आपल्याला पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने आणि पूर्ण आत्म्याने समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना, त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. त्यांचा जन्म रक्त अथवा देहाची इच्छा अथवा मनुष्याची इच्छा ह्यापासून झाला नाही, तर देवापासून झाला. योहान पहिला अध्याय 12 आणि 13 वचने. येशूवरील विश्वासामुळे देव आपल्याशी वैयक्तिक संबंध ठेवतो, हे गलतीकरास पत्र यामध्ये पौल सांगतो. तो म्हणतो, कारण तुम्ही सर्व ख्रिस्त येशूवरील विश्वासाच्या द्वारे देवाचे पुत्र आहात. गलतीकरास पत्र 3 अध्याय 26 वचन. तुम्ही पुत्र आहात म्हणून देवाने अब्बा बापा अशी हाक मारणाऱ्या आपल्या पुत्राच्या आत्म्याला तुमच्या आमच्या अंतःकरणात पाठविले आहे. म्हणून तू आतापासून गुलाम नाहीस, तर पुत्र आहेस, आणि पुत्र आहेस तर देवाच्या द्वारे वारिसही आहेस. प्रियांनो, परमेश्वराला आम्ही काय म्हणून संबोधतो हे अतिशय महत्त्वाचं आहे. जुन्या करारात आम्ही उदाहरणं पाहिली. लोकांनी त्याला इस्रायलाच्या देवा, सेनाधीश परमेश्वरा आणि अनेक अशा संबोधनाने संबोधित केलेले आहे. दगडावर केवळ हे कोरून की इन गॉड वी ट्रस्ट एवढं म्हणण्यापेक्षा आम्ही आमच्या देवपित्याशी आमचा वैयक्तिक संबंध जोडला आहे काय, हा विचार करणे गरजेचे आहे. देवपित्याशी वैयक्तिक संबंध स्थापित झाला तो दिवस आठवण्याची गरज आहे. त्यावर आपली खात्री करून घेण्याची गरज आहे. येशू ख्रिस्ताने देवपित्याला आपला वैयक्तिक असा संबंध जोडलेला पाहिलेला आहे. योहानकृत शुभवर्तमान याचा 17वा अध्याय त्याच्या 2ऱ्या वचनात, जे तू त्याला दिले आहेत त्या सर्वांना त्याने सार्वकालिक जीवन द्यावे म्हणून. ज्यांचा देवपित्याशी वैयक्तिक संबंध आहे तो सार्वकालिक देखील आहे. आमच्या देवपित्याशी असलेला संबंध हा कायमस्वरूपी आहे. आमच्या देवपित्याशी असलेला संबंध हा अनंत काळाचा आहे, हा सार्वकालिक आहे. योहान 3:16 मध्ये लिहिल्याप्रमाणे, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.
योहान 3:36 म्हणतो, जो पुत्रावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त आहे. योहान 4:14 असं लिहिलेलं आहे, जे पाणी मी त्याला देईन ते त्याच्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी उपळत्या पाण्याचा झरा असे होईल. योहान 5:24 लिहिलं आहे, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठविले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही. तो मरणातून जीवनात पार गेला आहे. आणि योहान 6:40 म्हणतो, त्याला मीच शेवटच्या दिवशी उठवीन असे परमेश्वर बोलला. 10:28 तो म्हणतो, मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो, त्यांचा कधीही नाश होणार नाही. रोमकरासपत्र 6:23 देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे. 1 तिमोथी 1:16 जे युगानुयुगाच्या जीवनासाठी त्याच्यावर विश्वास ठेवणारे आहेत. 1 योहान 2:25 हे जे अभिवचन त्याने स्वतः आपल्याला दिले आहे तेच सार्वकालिक जीवन होय. आणि असे अनेक वचनं, या सर्व वचनातून सार्वकालिक जीवन प्राप्तीसाठी काय आवश्यक आहे हे स्पष्ट झालेच आहे. प्रियांनो, देवाच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्या तुम्हास सार्वकालिक जीवन लाभले आहे हे तुम्हास कळावे म्हणून मी हे तुम्हास लिहिले आहे असे योहान आपल्या पहिल्या पत्रात 5:13 म्हणतो. कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर हे देवाचे दान आहे. कोणी आढ्यता बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झालेले नाही. प्रियांनो, सार्वकालिक जीवन हे केवळ देवाच्या कृपेमुळे प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे त्याच्यावर विश्वास ठेवल्याने प्राप्त होते. जर कोणतीही कर्मे करून आपण सार्वकालिक जीवन प्राप्त करू शकत नाही, तर ज्यांना ते कृपेमुळे मिळाले आहे त्यांच्यापासून कोण ते हिसकावून घेऊ शकेल. जर सार्वकालिक जीवन गमावले जाऊ शकले असते तर ते सार्वकालिक म्हणून म्हटलेच गेले नसते. देवाला धन्यवाद देऊ की आपले त्याच्याशी असलेले संबंध हे शाश्वत आहेत, स्थिर आहेत, टिकणारे आहेत, कायमस्वरूपी आहेत आणि मृत्यू देखील ते तोडू शकत नाही. मृत्यू देखील आम्हाला त्याच्या या शाश्वत संबंधातून वेगळं करू शकत नाही. योहान 17:3 जेव्हा आम्ही परमेश्वराशी आपला संबंध वैयक्तिक स्थापन केलेला आहे, तो सार्वकालिक संबंध आहे. आता सार्वकालिक जीवन हेच आहे की तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठवितो त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे. या सार्वकालिक जीवनाची व्याख्या प्रभू येशू ख्रिस्ताने अशा रीतीने केलेली आहे. तो म्हणतो की हा एक विशेषाधिकार परमेश्वराने तुम्हाला आणि मला देऊ केलेला आहे. परमेश्वराने तुम्हाला आणि मला त्याचं सार्वकालिक जीवन देऊन असा एक अधिकार प्राप्त करून दिला. हा विशेष अधिकार मत्तेय 11 अध्याय आणि त्याचं 27 वचन यामध्ये येशूने त्याची खात्री करून घेतलेली आहे, त्याला पुष्टी दिलेली आहे, त्याला पक्क्या रीतीने समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो म्हणतो, माझ्या पित्याने माझ्या हाती सर्व काही दिले आहे आणि पित्या वाचून पुत्राला कोणी ओळखत नाही आणि पुत्रा वाचून व ज्या कोणास त्याला प्रगट करावयाची पुत्राची इच्छा असेल त्याच्या वाचून पित्याला कोणी ओळखीत नाही. विशेष अधिकार
किंवा अहोभाग्य ख्रिस्ताने कसे प्रकट केले हे योहानकृत शुभवर्तमान 10व्या अध्यायाच्या 14 आणि 15व्या वचनात आम्हाला कळून येतं. तो म्हणतो, मी उत्तम मेंढपाळ आहे. जसा पिता मला ओळखतो व मी पित्याला ओळखतो, तसे जे माझे आहेत त्यांना मी ओळखितो व जे माझे आहेत ते मला ओळखतात. परमेश्वराने हा विशेष अधिकार येशू ख्रिस्ताला दिला आणि येशू ख्रिस्ताने ते अहोभाग्य तुम्हाला आणि मला देऊ केलेलं आहे. जगाने हे समजून घ्यावे की तू मला पाठविले आणि जशी तू माझ्यावर प्रीती केली तशी त्यांच्यावरही प्रीती केली. या गोष्टीचं पुष्टीकरण या वचनातून होताना आपल्याला दिसतं. योहान हे अहोभाग्य कसे व्यक्त करीतो हे आपल्याला त्याच्या पहिल्या पत्रात 1 अध्यायाच्या पहिल्या 3 वचनात दिसून येतं. जे प्रारंभापासून होते, जे आम्ही ऐकले, जे आम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे, जे आम्ही न्याहाळिले व आपल्या हातांनी चाचपले, त्या जीवनाच्या शब्दाविषयी आम्ही सांगतो व ते जीवन प्रगट झाले ते आम्ही पाहिले आहे, त्याची आम्ही साक्ष देतो. ते सार्वकालिक जीवन पित्याजवळ होते व आम्हास प्रगट झाले. ते तुम्हास कळवितो. जे आम्ही पाहिले आहे व ऐकले आहे ते तुम्हासही ह्यासाठी कळवितो की तुम्हीही आमच्याशी सहभागी व्हावे. कारण आपली सहभागिता तर पित्याबरोबर व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्याबरोबर आहे. 1 योहान याचा 4था अध्याय 17 ते 19 वचनात तो स्पष्ट म्हणतो, न्यायाच्या दिवसासंबंधाने आपल्या ठाई धैर्य असावे म्हणून त्याची प्रीती आपल्यामध्ये अशा प्रकारे पूर्णत्व पावली आहे. कारण जसा तो आहे तसे ह्या जगात आपणही आहोत. प्रीतीच्या ठाई भीती नसते. इतकेच नव्हे तर पूर्ण प्रीती भीती घालवून देते. भीतीमध्ये शासन आहे आणि भीती बाळगणारा प्रीतीमध्ये पूर्ण झालेला नाही. पहिल्याने त्याने आपणावर प्रीती केली म्हणून आपण प्रीती करीतो. 1 योहान 4 अध्याय 13 वचन. आपल्याला मिळालेल्या या विशेष अधिकाराला आपण किती महत्त्व दिलेलं आहे. वातावरण भीतिमय आहे. मृत्यू आमच्या डोळ्यापुढं आहे व त्यामध्ये आपण घाबरून जाऊन किंवा पॅनिक करून किंवा या मृत्यूला भिवून जर आम्ही या मिळालेल्या विशेषाधिकाराला महत्त्व दिले नाही आणि आपला वेळ या भूतलावर या पृथ्वीवर घालविताना या मिळालेल्या अहोभाग्याचा परिणाम होतो आहे का असा प्रश्न आमच्या मनात येत असेल. आम्ही विश्वासाने हा विशेष अधिकार वापरला आहे की नाही, त्याच्यावर आम्ही भरवसा ठेवला आहे किंवा नाही, हा विचार आमच्या मनात येणं गरजेचं आहे. सार्वकालिक जीवनात प्रवेश केल्यानंतर परमेश्वराला ओळखण्याविषयीचा निष्काळजीपणा आपण केला आहे ह्याविषयीच्या पश्चातापाची केवळ कल्पना करा. देव जो पिता याच्याशी प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आपला वैयक्तिक आणि कायम संबंध स्थापित झाल्यानंतर हे अहोभाग्य आम्ही गमावू नये यासाठी जपा. सर्व प्रयत्न करून त्याच्या प्रीतीत आपली वाढ होईल याच प्रयत्नात आम्ही असावे. प्रियांनो, देव पित्यालाच पहिला दर्जा द्या. म्हणजे त्याने आपले मन व्यापून टाकलेली कल्पना आपल्या मनात असावी. परमेश्वर पिता, स्वर्गीय बाप,
तोच आमची मने व्यापून टाकणारा असा पहिला दर्जा, असा भव्य विश्वास आम्ही त्याच्याप्रती दाखवायला हवा. मृत्यूला किंवा कठीण परिस्थितीला आपण खात्रीपूर्वक शांततेसहित तोंड देण्याचा हा एकमेव मार्ग ठरला आहे. परमेश्वराला पहिला दर्जा देणे आणि त्याच्या विचारांनी आपली मने, आपली अंतकरणे, आपली हृदये व्यापून गेलेली हाच एक मार्ग आम्हाला मृत्यूला तोंड देण्याकरिता उरलेला आहे, कठीण परिस्थितींना तोंड देण्याकरिता उरलेला आहे. तर चला, या दिवसांमध्ये देखील आपण परमेश्वराला तो प्रथम दर्जा देऊन त्याच्या विचारांनी आपली मने व्यापून टाकून, कितीही कठीण परिस्थिती असो किंवा मृत्यूला देखील आम्हाला तोंड द्यावं लागत असेल तरीही आपण सार्वकालिक जो आमचा संबंध परमेश्वराशी जोडला गेलेला आहे, जो अतूट आहे, जो वैयक्तिक आहे, त्या संबंधाला अधिक आणि अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करू. परमेश्वर या वचनांद्वारे आम्हा सर्वांना सांत्वन पुरव, धैर्य देव आणि आम्हाला त्याच्यामध्ये विश्वास ठेवण्याची सामर्थ्य तो प्रदान करो. परमेश्वर आम्हा बरोबर असो. आमेन. ज्या प्रियजनांनी आपला वाढदिवस किंवा लग्न वर्धापन दिन मागील आठवड्यात किंवा आज पूर्ण केलेला आहे, त्यांच्यासाठी उपकारस्तुतीची प्रार्थना यावेळेस आपण करणार आहोत. आपापल्या ठिकाणी आपल्या गुडघ्यांवर येऊन आपण या प्रार्थनेत सम्मिलित होऊ. आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ परमेश्वरा, आम्ही तुझी उपकारस्तुती करीतो, कारण तुझा आणि आमचा संबंध हा सार्वकालिक संबंध आहे. तो कधीही न संपणारा संबंध आहे. कायमस्वरूपी असं ते आमचं नातं आहे. प्रेमळ पित्या, आम्ही तुझे उपकार स्मरण करीत असताना ज्या प्रियजनांनी आपला वाढदिवस मागील आठवड्यात साजरा केलेला आहे, त्या प्रियजनांना आम्ही तुझ्या सानिध्यात आणतो. त्यांच्यावर झालेली तुझी कृपा आम्ही आठवण करीतो. परमेश्वरा, आम्ही तुझे उपकार स्मरण करीतो जशा रीतीने या प्रियजनांना तू मागील वर्षभर सांभाळून या नवीन वर्षात पदार्पण करण्याची संधी दिलीस. परमेश्वरा, त्यांचं सहाय्य तू केलंस आणि त्यांच्या जीवनात लागणाऱ्या सर्व आध्यात्मिक, शारीरिक, मानसिक, भौतिक, आर्थिक आणि सामाजिक अशा सर्व गरजा तू अद्भुत रीतीने पूर्ण केल्या आणि म्हणून त्यांचा हा वाढदिवस तू आशीर्वादाचा केलेला आहेस आणि त्यांना नवीन वर्षात तू अशाच रीतीने सांभाळणार आहेस याची खात्री आणि तो विश्वास त्यांच्या ठाई तू देऊन त्यांना तू सुखी ठेव, आनंदी ठेव, निरोगी असं तू ठेव आणि त्यांच्या आयुष्याला तू वाढ दे. आणि परमेश्वरा, आत्मिक जीवन त्यांच्या जीवनात सदैव असू दे. प्रेमळ पित्या, ज्या प्रियजनांनी आपला लग्न वर्धापन दिन साजरा केलेला आहे, त्यांचं कौटुंबिक वैवाहिक जीवन तू आशीर्वादित कर. जशा रीतीने या वर्षांपर्यंत प्रभू त्यांचं एकमेकांवरचं प्रेम, प्रीती आणि निष्ठा आणि विश्वास या सर्व गोष्टी तू कायम आणि मजबूत ठेवलेल्या आहेस, त्याचप्रमाणे येणाऱ्या दिवसांमध्ये देखील त्यांच्यावर तू आपला विपुल आणि भरपूर आशीर्वाद पाठव. त्यांचं कौटुंबिक जीवन हे इतरांसाठी एक आदर्श, एक उदाहरण म्हणून सादर होईल अशी दयादृष्टी तू त्यांच्यावर कर. मागणी आणि कल्पनापेक्षा अधिक देणारा बाप तू आहेस. त्यांच्या कौटुंबिक जीवनाला तू फलद्रूप करावंस, आशीर्वादित करावंस आणि येणाऱ्या नवीन वर्षात पदार्पण केलेलं असताना परमेश्वरा, त्यांना तू नवीन संकल्प, नवीन ध्येय आणि नवीन उद्दिष्ट देऊन त्यांच्या जीवनात कार्यरत तू व्हावंस अशी नम्र प्रार्थना आम्ही तुझ्याजवळ करीतो. या सर्वांना जे गुडघ्यावर येऊन तुझ्याप्रती जी आपली कृतज्ञता व्यक्त करीत आहेत, अशा सर्वांवर तू आपल्या विपुल आणि भरपूर आशीर्वादांची वृष्टी कर. त्यांचा सांभाळ तू कर, त्यांना दीर्घायुष्य तू दे आणि त्यांच्या पदरी तू सुख, शांती आणि समाधान सदैव असू दे. ही प्रार्थना आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याच प्रिय, पवित्र आणि गोड नावाने केली आहे, म्हणून तू ऐक. आमेन. मी परमेश्वराचे मनापासून आभार मानतो की लॉकडाऊन झाल्यापासून इतकी महिने आपण व्हर्च्युअल स्वरूपात म्हणजे यूट्यूब ऑनलाईनवर या भक्तीत सम्मिलित होत आलो आहोत. परमेश्वराची वचने आमच्यापर्यंत पोहोचवली गेलीत. हे माध्यम आमच्यासाठी आशीर्वादाचं ठरलं
त्याबद्दल देवाची स्तुती असो. आम्ही ग्लॅडसन पीटर, जॉयसन पीटर आणि निक्सन पीटर या तिन्ही भावंडांचे मनापासून आभारी आहोत. त्यांनी आमच्यासाठी ही सुविधा उपलब्ध करून देऊन जो आशीर्वाद मंडळीला प्राप्त करून दिलेला आहे, त्यांचे आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आभार मानतो. परमेश्वराने त्यांना अधिक आणि अधिक वृद्धिंगत करावं ही सदिच्छा आणि प्रार्थना त्यांच्यासाठी आम्ही करतो. आम्ही परमेश्वराचे उपकार स्मरण करीतो. ज्या प्रियजनांनी केवळ आवाहनावर आपल्या ज्या जबाबदाऱ्या आहेत, आपली मंडळीप्रती देण्याची जी कर्तव्य आहेत, ती पूर्ण प्रामाणिकपणाने ऑनलाईन म्हणजे बँकेच्या माध्यमातून ती पुरवली आहेत. परमेश्वर त्यांना भरपूर आणि विपुल आशीर्वाद देव. पुष्कळ या प्रयत्नात आहेत की ते ऑनलाईन पेमेंट आपल्या कॉन्ट्रीब्युशनचं, चर्च फंडचं किंवा आपली ऑफरिंग जी आपण समर्पणं परमेश्वरापुढं आणतो त्यांचं बँकेच्या माध्यमातून ट्रान्स्फर करावं. तरी ते कुठल्या कारणाने करू शकले नसतील तरी आपण ते धन, ते समर्पण वेगळं करून ठेवावं आणि जेव्हाही मंदिर सुरू होईल तेव्हा आपण ती समर्पणे इथे येऊन सोपवून द्यावीत. परमेश्वर तुम्हा सर्वांना आशीर्वादाने परिपूर्ण करो. आम्ही मिस्टर विवेक रणबिसे यांचे मनापासून आभारी आहोत, कारण त्यांनी होम मिशनसाठी केलेलं आवाहन प्रामाणिकपणाने स्वीकारून त्याकरिता आपल्या मंडळीत रुपये 25,000 रोख होम मिशनच्या कार्यासाठी म्हणून वेगळे दिलेले आहेत. परमेश्वर या कुटुंबावर विपुल आणि भरपूर आपला आशीर्वाद पाठवो. उपासना संगीतातून गीत क्रमांक 40, जगदुद्धारक प्रभू येशूला नित्यमुखे गावे. हे गीत आपण आपली समर्पणे परमेश्वरापुढं सादर करीत असताना गाऊ आणि देवाचं गौरव करू. जगदुद्धारक प्रभु येशूला नित्यमुखे गावे, सेवावे करी नयनी बघावे, चित्ताने घ्यावे. सेवावे करी नयनी बघावे, चित्ताने घ्यावे. परा
सर्वसमर्थ परमेश्वरा, जे काही तू आमच्या जीवनात केलंस त्याच्या परतफेडीकरिता आमच्याकडे तुला देण्यासाठी काहीच नाही, परंतु जशा रीतीने तू आम्हावर प्रीती केलीस, आमच्या गरजा अद्भुत रीतीने पुरविल्यास, तुझ्या स्वर्गीय द्वारांना, त्या फाटकांना उघडून तू आमच्यावर आशीर्वाद ओतलेस, त्या आशीर्वादातूनच एक छोटासा अंश आम्ही तुझ्या राज्याच्या वाढीसाठी दिलेला आहे. परमेश्वरा, याचा तू स्वीकार कर आणि ज्या प्रियजनांनी मनापासून हर्षाने आणि आनंदाने दिलेला आहे त्या सर्वांवर तू आपला विपुल आणि भरपूर आशीर्वाद पाठव. प्रेमळ पित्या, आम्ही यावेळेस विशेष प्रार्थना करीत आहोत. आमच्या मंडळीत एकही सभासद कुठल्याही चांगल्या आशीर्वादांपासून वंचित राहू नये, म्हणून तू त्यांच्या कुटुंबात त्यांच्या उपजीविकेच्या साधनेला अधिक आणि अधिक फलद्रूप कर, आशीर्वादित कर आणि त्यांना कुठल्याही चांगल्या गोष्टींची वाण पडणार नाही इथपर्यंत सहाय्य कर. परमेश्वरा, आम्ही तुझे उपकार स्मरण करीतो. हे समर्पण पूर्ण प्रामाणिकपणाने तुझ्या गौरवासाठी उपयोगात येईल, त्याचा विनियोग पूर्ण प्रामाणिकपणे केवळ मात्र तुझी सुवार्ता या जगात पोहोचवण्याकरिता होईल, असं तू दयेने आणि कृपेने होऊ दे. देणाऱ्या प्रत्येकांना 100 पट आणि त्याहून अधिक तू आशीर्वादित कर. तुझ्याकडून मिळणाऱ्या उत्तमातल्या उत्तम पदार्थांनी प्रभू या प्रियजनांना तू संतुष्ट आणि तृप्त असं ठेव. मागणी आणि कल्पनापेक्षा अधिक देणारा बाप तू आहेस. मागण्यात आधी तू आमच्या गरजा पुरविल्यास, म्हणून आम्ही तुझे उपकार स्मरण करीत हे समर्पण तुझ्या चरणाजवळ आम्ही ठेवतो आणि ही प्रार्थना आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याच प्रिय पवित्र आणि गोड नावाने मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. आपण आशीर्वाद प्राप्त करूया. परमेश्वराची शांती जी आम्हा सर्वांच्या बुद्धी आणि कल्पनेपलीकडची आहे, ती शांती आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या विश्वासात, त्याच्या प्रीतीत आणि त्याच्या भयात सदोदित स्थिर ठेव. आता आपला देव जो बाप याची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सुंदर सहभागिता आणि त्याकडून मिळणारं आरोग्य, सुख, शांती आणि समाधान आम्हापैकी प्रत्येकांबरोबर, या भक्तीत उपस्थित असलेल्या देवाच्या सर्व लहान थोर लेकरांबरोबर आता आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनापर्यंत सदोदित असो. आमेन.